नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. वाल्मिक कराड महाराष्ट्राला आता पाठच झालेलं नाव आहे. अगोदर वाल्मिक कराडला जर आपण पाहिलं तर रुग्णालयामध्ये त्याचे लाड होत आहेत असं बोललं जात होतं. त्या अगोदर तुरुंगामध्येही वाल्मिक कराडसाठी बेड मागवले गेलेत, मग ते पलंग मागवले गेले, असे सगळे आरोप होताना पाहायला मिळत होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा मुंब्र्याचे आमदार आणि विधानसभेतले गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक असं ट्विट केलेलं आहे. याच विषयावर आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. वाल्मिक खडा तो सरकार से भी बडा. रुग्णालयापाठोपाठ तुरुंगातही आता वाल्मिकचे लाड, आणि याच विषयावर बोलण्यासाठी या कार्यक्रमामध्ये लाईव्ह मध्ये माझ्यासोबत असणार आहे माझे सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, जितेंद्र आव्हाडांचं एक ट्विट ज्याच्यामध्ये ते असं स्पष्टपणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की कारागृहाच्या बाहेरच 7 पोलीस हवालदार जे आहेत ते तैनात करण्यात आले. नक्कीच संकेत, आजचं हे ट्विट आहे जितेंद्र आव्हाड यांचं. आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय जितेंद्र आव्हाड या सगळ्याच प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे करताना पाहायला मिळतात. अगदीच 2 दिवसांपूर्वी त्यांनी महादेव गित्तेंचा एक व्हिडिओ समोर आणला, त्यानंतर सुद्धा मोठी चर्चा झाली होती त्यांच्या या व्हिडिओच्या नंतर, आणि तशाच पद्धतीचा आज एक ट्विट स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. या ट्विट मध्ये ते असं म्हणताना पाहायला मिळतात की आता जेव्हा हॉस्पिटलमधून सुटलेला हा जो वाल्मिक कराड आहे त्याला जेव्हा न्यायालयात घेऊन त्याला जेव्हा तुरुंगात खरं तर ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी त्याच्या दिमतीला तब्बल 1-2 नव्हे तर 7 पोलीस हवालदार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हे पोलीस हवालदार नेमके कशासाठी? वाल्मिक कराडला असं नेमकं काय झालंय? तो आजारी आहे म्हणून त्याच्या दिमतीला ठेवलेले आहेत की मग त्याची सेवा करण्यासाठी ठेवलेले आहेत? अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या सगळ्या ट्विट मधून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या ट्विट मध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक आशय जो आहे तो दिलेला आहे, तो म्हणजेच आता ज्या ठिकाणी वाल्मिक कराड आहे त्या ठिकाणी अगदी बीड परळी मधला कुठलाही लहान सहान गुंड एखादा कुठलाही छोटा मोठा गुन्हा करून तिथपर्यंत जाऊ शकतो, वाल्मिक कराडला भेटू शकतो, त्याच्या संगतीत राहू शकतो, कदाचित तो त्याचा चेला सपाटा असेल तर त्याची सेवा सुद्धा करू शकतो. म्हणजे अगदीच वाल्मिक कराडला घरचं वातावरण जे आहे ते तिथे देण्याचा प्रयत्न चालू आहे का काय, किंवा मग घरातलंच फिलिंग त्याला तिथे यावं अशा पद्धतीचं संपूर्ण वातावरण सध्या तुरुंगात तयार केलं जातंय, असा एक थेट आरोप या ट्विट मधून करण्यात आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे हे ट्विट खरंच खूप विचारपूर्वक जर आपण पाहिलं तर काही अंशी हे बरोबर सुद्धा वाटतंय. कारण आज जर आपण पाहिलं तर तृप्ती देसाई ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातल्या, त्यांनी एक मोठा खळबळजनक खुलासा या सगळ्याच प्रकरणामध्ये केला. त्यांनी तब्बल 26 पोलीस अधिकाऱ्यांची नावं जी आहेत ती समोर आणली, जे पोलीस अधिकारी सगळेच वाल्मिक कराडच्या अगदी निकटवर्तीय मानले जातात. या सगळ्या 26 जणांच्या बदल्या जाणून बुजून बीड मध्ये ते कसे राहतील अशा पद्धतीचं सगळं काही कारस्थान जे आहे ते करण्यात आलं. यांच्यापैकी अनेकांच्या बदल्या जेव्हा झाल्या होत्या त्यानंतर सुद्धा अगदी 5-6 महिने कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात कुठेतरी पाठवून पुन्हा मात्र त्यांना बीड मध्येच आणलं जातं, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी सुद्धा केले होते. त्यानंतर संकेत, याच आरोपांवरती सुरेश धस असं म्हणाले की हे केवळ 26च नाहीयेत तर जवळपास नाही म्हटलं तर 150-200 जण आहेत अशा पद्धतीचे पोलीस. त्यामुळे याच 26 पैकी किंवा सुरेश धस जे म्हणतात त्याच 200 पैकी हे कुणी 7 आहेत का, हा एक मोठा प्रश्न या सगळ्यामधून उपस्थित होताना पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये समृद्धी आपण पाहिलं तर अंजली दमानिया असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, पहिल्या दिवसापासून वेगवेगळे खुलासे किंवा वेगवेगळे आरोप या निमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाडांनी साधारणतः 5 जानेवारीच्या आसपास एक ट्विट केलं होतं की एसआयटी मधले 2 अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराडच्या निकटवर्ती आहेत. मग त्यांची एसआयटी मधनं गच्छंती जी आहे ती देखील झाली होती. त्यानंतर नव्याने एसआयटी कमिटी देखील गठीत झाली. आता या सगळ्या प्रकरणाचे पुरावे घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अंजली दमानिया सुद्धा देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत. मात्र समृद्धी, पुन्हा प्रश्न हाच येतो. हे सगळे प्रश्न हे सगळे आपापल्या पातळीवर सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकारणी लढतायत. दुसऱ्या बाजूला रुग्णालयामध्येही वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. तो जो सर्जिकल वॉर्ड आहे तिथले सगळे पेशंट जे आहेत ते बाहेर काढून एकट्या वाल्मिकला तिथे ठेवलं जातं, त्याला तिथे चहा पाणी मिळतं. म्हणजे हे कुठेतरी वाल्मिकच्या दबावाखालीच अजून सगळी यंत्रणा आहे असं वाटायला इथे वाव आहे. नक्कीच संकेत, आपण जर पाहिलं तर ज्यावेळी वाल्मिक कराडला अगदी मध्यरात्री अर्जंट मध्ये एकदम मोठ्या पोलिसांच्या फौज फाट्यामध्ये त्याला जेव्हा बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी खरं तर सगळ्यांनाच थोडंसं टेन्शन आलं होतं की वाल्मिक कराडला
असं नेमकं काय झालंय की इतका मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मध्यरात्री त्या ठिकाणी पोहोचावं लागलं? त्यानंतर आपल्याला कळलं की साधारण पोटदुखी होती, त्यानंतर काहीतरी युरिन इन्फेक्शन होतं वगैरे अशा पद्धतीचं सगळंच काही समोर आलं. मात्र त्यासाठी त्याला चक्क आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं. म्हणजे अगदी इतक्या छोट्याशा कारणासाठी त्याला आयसीयू मध्ये खरंच ऍडमिट केलं होतं का, की फक्त ही सांगायची गोष्ट होती? हा एक प्रश्न आहे. दुसरीकडे हे जे बीडचं जिल्हा रुग्णालय आहे, या बीडच्या रुग्णालयामध्ये एक अशी सुद्धा इमारत आहे ज्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती खास जे कोणी कैदी असतात किंवा जे अटकेत असलेले आरोपी आहेत त्यांच्यासाठीच खास एक वॉर्ड जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी 4 बेड आहेत. त्या ठिकाणी सुद्धा सगळी काही सोय किंवा उपचारासाठीच्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्याच तिथे आहेत. सोयी सुविधा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या आरोपींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी पलायन करू नये किंवा त्यांच्या भेटीला बाहेरचं कोणी येऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुरुंगाला असतं तशाच पद्धतीचा एक गेट बसवण्यात आलेला आहे आणि तिथे सगळे जे काही उपचार आहेत ते अगदी सुरळीतपणे पार पडतात. त्या 4 रूमच्या या सगळ्या वॉर्डमध्ये, 4 बेडच्या या सगळ्या वॉर्डमध्ये आपण जर पाहिलं तर त्या दिवशी ज्या दिवशी वाल्मिक कराडला आणण्यात आलं होतं त्यावेळेस केवळ एकच रुग्ण जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे अर्थातच कैदी जो आहे तो त्या ठिकाणी उपचार घेत होता. मग बाकीचे 3 बेड शिल्लक होते त्या ठिकाणी वाल्मिक कराडला ठेवण्यात येऊ शकत होतं. मात्र तसं न करता इतर पेशंट ज्या वॉर्डमध्ये होते, जो सर्जिकल वॉर्ड संकेत तू म्हणाला, सर्जिकल वॉर्ड हा अगदी खासगी रुग्णालयांना सुद्धा लाजवेल इतका सुंदर, स्वच्छ, खूप सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा सगळाच वॉर्ड आहे. आणि या वॉर्ड मध्ये असलेले सगळे पेशंट वाल्मिक कराड आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं आणि एकट्या वाल्मिक कराडला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मोठ्याच्या मोठ्या वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलं. नेमकं का, कशासाठी, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला या भल्या मोठ्या वॉर्ड मध्ये कुणीच भेटायला आलं नव्हतं का, किंवा मग त्याला घरचं जेवण येत होतं का, त्याच्यापैकी कुणी त्याचे निकटवर्तीय त्याला भेटायला येत होते का, त्याचा कोणाशी संपर्क होत होता का, या सगळ्यावरती कुणी मॉनिटरिंग केलं, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळं नेमकं का, वाल्मिक कराडचे इतके लाड का, तो जर एक आरोपीच आहे किंवा संशयितच आहे असं जर आपण म्हटलं तर बाकी ज्या आरोपींचे ज्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार होतात त्याच ठिकाणी वाल्मिक कराडवर उपचार का नाही झाले? त्याचे इतके लाड हॉस्पिटलमध्ये सुद्धा होतात, त्याच्या आधी तुरुंगात सुद्धा होत होते, हॉस्पिटलमध्येही होत होते आणि आता पुन्हा एकदा जेव्हा तो तुरुंगात गेलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याचे तेवढेच लाड होतात. अर्थात जितेंद्र आव्हाड जेव्हा एखादी गोष्ट बोलतायत त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. या प्रकरणात जेव्हा जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी काहीतरी म्हटलेलं आहे, ट्विट केलेलं आहे, त्या प्रत्येकाच्याच मागे त्यांनी काही ना काहीतरी पुरावा दिलेला आहे किंवा मग नंतर जाऊन या गोष्टींचे खुलासे झालेलेच आहेत की आव्हाड जे काही बोलले ते बरोबर होतं, कुठल्या ना कुठल्या अंशी ते बरोबर होतं, हे आधी सुद्धा सिद्ध झालंय. अर्थात ते जर असं म्हणत असतील तर त्या मागे कुठला तरी त्यांच्याकडे पुरावा असल्याशिवाय ते म्हणत नाहीयेत. तर मग 7 पोलीस अधिकारी नेमके कशासाठी, हा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये उभा राहतोय. आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचा इतका दबदबा आहे आणि पोलीस सगळ्या प्रशासनावरती सुद्धा त्याचा इतका प्रभाव आहे, दबाव आहे, आपण असं म्हणू शकतो की त्याच्या दिमतीला, त्याच्या सेवेला हे सगळे पोलीस हवालदार नक्कीच उभे राहू शकतात, त्याची सेवाही करू शकतात. हे सगळं नेमकं मग का होतंय? जर हे माहित आहे, वाल्मिक कराडला 7 पोलिसांची गरज काय, या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला कुणाकडेच, कुठल्याच तपास यंत्रणांकडे सुद्धा नाहीये किंवा पोलीस प्रशासनाकडे सुद्धा किंवा तुरुंग प्रशासनाकडे सुद्धा नसलेलं पाहायला मिळतंय. या ट्विटमध्ये समृद्धी जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक उल्लेख केलाय की या वाल्मिक कराडच्या गँग मधले छोटे मोठे गुन्हेगार जे आहेत ते स्वतःहून गुन्हे करून घेत आहेत आणि बीडच्या रुग्णालयामध्ये जाऊन रात्री या सगळ्या गुन्हेगारांची मस्त मैफिल रमत असते. नक्कीच असं ते नक्कीच म्हणू शकतात, कारण ते जर म्हणतायत तर या अर्थी त्यांच्याकडे काही ना काहीतरी एखादा क्लू असेल, हिंट मिळाली असेल, काहीतरी लिंक लागली असेल, त्याशिवाय तर ते असं म्हणत नाहीयेत. मात्र जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदी आपण काही सिनेमांमध्ये सुद्धा बघतो, जेव्हा एखादा मोठा कुणीतरी गुन्हेगार असतो, आरोपी असतो, तो जेव्हा तुरुंगात जातो तेव्हा त्याच्या अवतीभोवती बाकीचे जे कुणी छोटे मोठे गुन्हेगार असतात ते गोळा होऊन बसलेले असतात. त्यांना कायम एक आकर्षण असतं की बाबा मोठा गुन्हेगार आला, याच्याशी ओळखी करून घ्या, मग बाहेर गेल्यावरती आपल्याला या सगळ्याचा फायदा होईल. अशा पद्धतीचं एक वातावरण नेहमीच मोठमोठे जे तुरुंग असतात, अगदी आपल्या पुण्यात सुद्धा एक येरवडा नावाचं कारागृह आहे, त्या ठिकाणी सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदीच पुण्यात तर इथपर्यंत प्रकरण गेलेलं आहे की अगदी 16-17 वर्षांची मुलं सुद्धा कुठेतरी तुरुंगात जाऊन आले की म्हणतात मग हॅशटॅग येरवडा रिटर्न्स वगैरे अशा पद्धतीचे स्टेटस फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या तुरुंगात जाणं ही कुठल्याही पद्धतीची शिक्षाच राहिली नाहीये, मला तर असं वाटतं. नवीन येणाऱ्या या सगळ्या 20ल्या 25ल्या तरुणांसाठी तुरुंगात जाणं हे खूप मोठं प्रेस्टिजचं कारण बनलेलं आहे किंवा आपली दहशत
समाजात जास्त खोलवर पसरवण्यासाठी आपण तुरुंगात जाऊन आलोय हे दाखवणं आणि तुरुंगात जाणं हे त्यांच्यासाठी खूप बहुमानाची गोष्ट असल्यासारखे ते वागतात आणि तशाच पद्धतीचं वातावरण बीडमध्ये सुद्धा आहे असं आपण नेहमीच म्हणू शकतो. कारण वाल्मिक कराड स्वतः ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाणून बुजून पोहोचणं, वाल्मिक कराडची गाठभेट घेणं, त्याच्याशी काहीतरी बोलणं किंवा त्याच्या आधीपासूनच जर या सगळ्या गुन्हेगारांशी संबंध असतील तर अर्थात काहीतरी मेसेज पोहोचवणं हे सगळं या ठिकाणी नक्कीच चालू असू शकतं. ज्या पद्धतीचं वाल्मिक कराडचं संपूर्ण नेटवर्क आहे, कनेक्शन आहे, त्या माध्यमातून हे सगळं नक्कीच होत असेल असं वाटतंय. निश्चितच समृद्धी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं आता तर जितेंद्र आव्हाडांच्या तर आरोप करतायत, तर सुरेश धस सुद्धा या सगळ्या तपास यंत्रणांवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत आता 5 तारखेला जी आहे ती वाल्मिक कराडची कोठडी देखील संपणार आहे. त्यामुळे आता नेमका काय वाल्मिक बाबत निर्णय होतो न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाही आणि या अगोदरही 1 जानेवारीपासून आतापर्यंत वाल्मिक कराडच्या अनुषंगाने पोलिसांनी नेमका काय तपास केलाय हे पाहावं लागणार आहे. अर्थातच या सगळ्याचे अपडेट्सही आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पोहोचवतच राहू. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.